मी याच्या मागे सतत, भाऊ आहे माझा, सतत याच्या मागे लागते मी की चल रूम बघूया रूम बघूया. म्हणलं पैसे तर पाहिजेत आपल्या हातामध्ये, पैसे यायला तर पाहिजेत. तू नुसतं रूम बघा बघा नाचते. नंतर मग मी सोडून दिलं. मी बोल ठीक आहे स्वामी करते, मला त्यांच्यावर विश्वास आहे, करतील ते, बघू. पहिल्यांदा आम्हाला रूम दाखवले तर आम्हाला रूम एक आवडला, पण त्याचे पैसे खूप जास्त होते. पण काय कोण कुठून कधी मदत करेल सांगता येत नाही. तर म्हणजे हा माझ्यासाठी म्हणजे स्वामीच आहे. मी याला तेच मानते. म्हणजे मला किती काही प्रॉब्लेम झाले तरी पण मी कधी इथे येत नाही की तू मला असंच का दिलं तसंच का दिलं. आज त्यांनी स्वतःहून त्याचे सगळे दागिने सोनाराकडे घाण ठेवले. कोण करतं का असं? कोणी नाही करत. आपलं स्वतःचा माणूस नाही करत. आज 3.5 लाख रुपये त्यांनी माझे भरले. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी. विसर मी ओळखतच नव्हती, इंस्टाग्रामवर फक्त ओळख. म्हणजे एवढेच 3-3.5 लाख रुपये देऊ शकतो, मला आश्चर्य वाटते. आज सुद्धा मी त्याला इतकी मानते ना, मी त्याला म्हणते हे घर मी राहते ना हे तुझंच आहे, तुझंच हे घर, ते माझं नाही आहे. हे स्वामींनी तुझ्याकडनं करून घेतलेलं आहे. त्यापासून मला म्हणजे स्वामींचं खूप आहे. आणि जे मी आता हा बिझनेस चालू केला ह्याच्या थ्रू, ते पण त्यानेच मला इकडे हे केलंय. ते काय तुम्ही मार्ग दाखवा काहीतरी, म्हणजे चुकीचा मार्ग दाखवू नका की माझ्याकडनं पैशाच्यामुळे मी काहीतरी चुकीचं करू नको. माझे 4 गुरुवार झाले आणि लगेच यांनी मला हे प्रपोजल आणलं की आपण बिझनेस असा करू ताई. स्वामी मला फळ देतात. नाही फक्त काय आपण त्यांच्याशी प्रामाणिक. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, अरुणाताईंची तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असता. ही कुठली स्क्रिप्टेड या फिर कुठली बनवलेली व्हिडिओ नाही आहे. जेवढं होणार तुमच्यासाठी, तुम्हाला घर देण्यासाठी सर्व काही करणार मित्रांनो. हा आर्य बिल्डर्स गिरवी राहील तुमच्यासाठी कधी पण एक सामान्य व्यक्तीचं घर बनावं ही माझी इच्छा आहे. स्वामींपुढे, ईश्वराकडे ही 10 प्रकारचे 10 लोक आहेत. कोणी वाईट बोलणार, कोणी बोलणार की मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, कोणी बोलणार की विकण्यासाठी काहीही करतात. बघा, त्यांचा माइंडसेट तसा आहे. ज्या लोकांना खरोखर आर्य बिल्डर्सवरती भरोसा आहे ते लोक अजूनपर्यंत खंबीर आहेत माझ्यासोबत. आर्य बिल्डर्स त्यांच्यासोबत खंबीर आहे. इथं फ्लॅट विकलं म्हणजे तुम्ही आमच्या घरचे सदस्य झाले. कधी फोन करणार तर ते टायमाला उभा असणार. काही गोष्टी माझ्या हातात आहेत, काही गोष्टी माझ्या हातात नसतात. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टींसाठी मी तुमच्यासोबत उभा असते. अरुणाताई, पण तुम्ही त्या अश्रूंनी दाखवलं की एक व्यक्तीवर भरोसा ठेवल्यावरती तो आपली जबाबदारी आहे ती पार पाडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमचा आरपी बिल्डर्स म्हणजेच दादूस.